कारण आमच्या मराठ्यांना आजही थोडंसं जातीवादाचं जास्तच नशा आहे. ज्याला पुढे देशावर राज्य करायचंय त्याला देश कळला पाहिजे, त्याला वेश कळला पाहिजे, त्याला भाषा कळली पाहिजे, त्याला आवेश कळला पाहिजे. म्हणून 8.5 वर्षाच्या पोराला 2.5 महिन्याचा प्रवास करून शिवाजी महाराज आग्र्याला घेऊन गेले. आता नवीन राष्ट्रपती तिकडे येणार आहेत पुढच्या काही दिवसात. मिस्टर डोनाल्ड ट्रम्प. चायनीज फ्राईडीज असं चायनीज फ्राईडीज कबूतर जा जा जा. आता तसं ना, आता काय राहिले तसं डायरेक्ट मेसेज पाठवायचा, तिथून वाचून झाला की डिलीट फॉर एव्हरीवन, कार्यक्रम क्लिअर. एकमेकाला भेटले की नाही लाल सलाम. लाल सलाम म्हणजे क्रांती करूया, क्रांती करूया. आपल्याकडे काय माहितीये का लाल सलाम वगैरे काय नाही. आपल्या घरात काय माहितीये का, आणि जी बावळी टीव्ही बघत बसतात ती कधीच टीव्हीत येत नसतात. काय करायचं तुम्ही ठरवा. मला जर पहिलेच विचारलं असतं तर मी तुला सांगितलं असतं ना राजा, ये सब माया है, मोह है, ये त्याग करने में ही बड़ा शांतपत्ति है, तू निकल कर. उनका ही माल बिकता है जमाने में जो अपने नीम के पत्तों को भी, जो अपने नीम के पत्तों को भी जाफरान कहे, जाफरान कहे. येणारे पुढचे सगळे व्हिडिओ आपल्याला माहित पडावेत यासाठी आपण खाली एक सबस्क्राईब नावाचं बटन दिलेलं आहे. ते सबस्क्राईब नावाचं बटन दाबा, म्हणजे येणारे पुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. वयाच्या 8.5व्या वर्षी शिवाजी महाराज संभाजी महाराजांना घेऊन आग्र्याला गेले. मला सांगा, शिवाजी महाराजांचा कट्टर शत्रू औरंगजेब, त्याचा 50वा वाढदिवस, कोणत्याही प्रकारचा घातपात कधी होऊ शकतो, अशी सिच्युएशन असताना सुद्धा शिवाजी महाराज संभाजीराजांना आग्र्याला घेऊन गेले. तुमची हिंमत झाली असती का एकुलते एक पोराला घेऊन जायची? तुम्ही म्हणले ते जाऊ दे मरे, ते स्वराज्य बिराजा आपला 7-12 पोरा व्हायची वेळायची, लेकराला इकडे ठेवून आपण तिकडे जाऊ. पण शिवाजी महाराज हुशार होते. ज्याला पुढे देशावर राज्य करायचंय त्याला देश कळला पाहिजे, त्याला वेश कळला पाहिजे, त्याला भाषा कळली पाहिजे, त्याला आवेश कळला पाहिजे. म्हणून 8.5 वर्षाच्या पोराला 2.5 महिन्याचा प्रवास करून शिवाजी महाराज आग्र्याला घेऊन गेले. आणि इतिहासातला एक इतिहासकार म्हणून, एक अभ्यासक म्हणून मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, जर त्यावेळी शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना आग्र्याला नेलं नसतं तर आपले छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून जिवंत परत आलेले आपल्याला पाहायला मिळाले नसते. एवढं मोठं योगदान छत्रपती संभाजीराजांचं वयाच्या 8व्या-9व्या वर्षी आहे. आणि काय परंपरा असेल, शहाजीराजांना साहित्य संस्कृती हे सगळं आवडायची. शिवाजी महाराजांनी 8 पुस्तकं वेगळ्या विद्वानाकडून लिहून घेतली आणि संभाजीराजांनी स्वतः 4 ग्रंथ लिहिले. ही परंपरा आपल्या बहुजनांनी जपली पाहिजे. पुस्तकं वाचली पाहिजेत, पुस्तकं लिहिली पाहिजेत, शाळा काढल्या पाहिजेत, कॉलेज काढली पाहिजेत, मुलींना शिकवलं पाहिजे आणि युरोप अमेरिकेपर्यंत पाठवलं पाहिजे आणि तिथलं राष्ट्रपती, तिथलं पंतप्रधान केलं पाहिजे. ही ताकद शिवचरित्रात आहे. आमच्या कमला हॅरिस झाल्या की नाही तिकडं? मिसेस कमला हॅरिस आहे की नाही उपराष्ट्रपती अमेरिकेच्या? आता नवीन राष्ट्रपती तिकडे येणार आहेत पुढच्या काही दिवसात. मिस्टर डोनाल्ड ट्रम्प. चायनीज फ्राईडीज असं चायनीज फ्राईडीज ते परत येणार असं मला अमेरिकेतले काही लोकांकडून कळलं काल परवाच. आता ते खरं खोटं तुम्हाला 1-2 महिन्यात कळेलच. हमारे आदमी सब जगह पे किधर क्या होने वाला है पहिले मालूम पडता है. मला चिठ्ठी द्या बरं का उद्धवजी किती वाले, कारण आपलं कसं आहे, चिठ्ठी तुम्ही दिली तर कोणी गैरसमज करणार नाही हो. दुसरी कोणी दिली तर गैरसमज होऊ शकतो. बरं कळलं तुम्हाला की नाही. चिठ्ठी कबूतर जा जा जा. आता तसं ना, आता काय राहिले तसं डायरेक्ट मेसेज पाठवायचा, तिथून वाचून झाला की डिलीट फॉर एव्हरीवन, कार्यक्रम क्लिअर. उद्या नगरला भेटू, तिकडे एक ताकवाला फेमस आहे, त्या गल्लीत भेटू. मी कार्यक्रमाला येण्याचं आणखी एक कारण सांगायचं विसरलो साहेब, की नगर जिल्ह्याचे लोकल बोर्डाचे अध्यक्ष असताना आबासाहेब काकडेंनी, म्हणजे जगन्नाथ काकडे साहेबांनी या नगरमधला, त्या एसटी स्टँडच्या बाहेरचा तो 7 फूट उंचीवरचा या नगरमधला पहिला अश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा बसवण्याचा विक्रम हा काकडे घराण्याच्या नावावर आहे. मग ज्या व्यक्तीचं शिवाजी महाराजांवरती एवढं प्रेम आहे, ज्यांचे पूर्वज शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये एवढ्या मोठ्या पदावर त्यांनी काम केलेलं आहे, त्यांच्या पुण्यतिथीला जर आम्ही जाणार नसू तर मग काय औरंगजेबाच्या वाढदिवसाला जावं? कशासाठी जायला पाहिजे राव? काय संबंध येणार आहे?
असं आहे. आणि फक्त त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला नाही, ते कॉम्रेड असल्यामुळे, समतावादी विचाराचे असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधानाचे जनक, भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर भीमराव आंबेडकरांचं सुद्धा त्यांनी स्मारक बनवलं. म्हणजे मराठा समाजातील लोक किती उदार असतात याचा सुद्धा परिचय आत्ताच्या मराठ्यांना दिलेला आहे. कारण आमच्या मराठ्यांना आजही थोडंसं जातीवादाचं जास्तच नशा आहे, बरं का. ती आपण टाळली पाहिजे. आणि हे कॉम्रेड सगळे लोक येत नाही, जातपात न म्हणणार असेल ते लाल सलाम म्हणायचे एकमेकाला, भेटले की नाही लाल सलाम. लाल सलाम म्हणजे क्रांती करूया, क्रांती करूया. आपल्याकडे काय माहितीये का, लाल सलाम वगैरे काय नाही. आपल्या घरात काय माहितीये का, 6-6 तास लोक नसती हो फोनवरती. काय बघतोय हे त्याला माहित नाही, ह्याचं भविष्य काय याला माहित नाही. तुला जर काय, एक लक्षात घ्या, जे टीव्हीवर दिसतात त्यातले कोणीही टीव्ही बघत नसतात. जे टीव्ही बघतात त्यातले कोणीही टीव्ही बघत, म्हणजे जे टीव्हीवर दिसतात ते कोणी टीव्ही बघत नसतात. आणि जी बावळी टीव्ही बघत बसतात ती कधीच टीव्हीत येत नसतात. काय करायचं तुम्ही ठरवा. फार असं एक तर घरात छोटी छोटी 2.5 BHK, 1.5 BHK, आणि 2 पावलं टाकली तर ह्याची गॅलरी संपती हो. याचं किचन तर एवढंच आहे, असं पाय केला तर किचन संपून जात आहे. त्याच्यात ती भिंतीला लावलेली टीव्ही असं फार जवळ जाऊन बघते. त्याच्या आवडीची हिरोईन आली की फार जवळून बघते. अरे बावळ्या जवळ गेल्यावर काही दिसत नसते, ते मृगजळ आहे. ते विचार रणबीर कपूरला, काही नसते त्याच्यात. ते घटस्फोटासाठी अर्ज करतंय. मला जर पहिलेच विचारलं असतं तर मी तुला सांगितलं असतं ना राजा, ये सब माया है, मोह है, ये त्याग करने में ही बड़ा शांतपत्ती है, तू निकल करते है की नाही. अरे तुम्हाला असं वाटतंय की ज्याच्या दारात मर्सिडीज आहे, ज्याचा 1 एकरात बंगला आहे, ज्याच्या बँकेत 100 कोटी आहेत, तो खुश आहे. नाही. असा भेटलेल्या एका कुठल्याही माणसाला फक्त एक वाक्य विचारायचं, आर यू हॅप्पी, तुम्ही आनंदी आहात का. लगेच तुम्हाला लक्षात येईल याचा 7-12 निव्वळ कोरा आहे. गाडी बघा कसं आहे माहिती का, तुम्ही दिवार पिक्चर बघितला असेल. दिवार पिक्चर, त्याच्यामध्ये 2 भाऊ असतात. हे सगळ्या जुन्या लोकांना माहिती आहे. एक रवी आणि एक विजय असतो, बरोबर. तो विजय मोठा बिल्डर होतो. पैसे विषय कमवतो, मग स्मगलिंग करतो, चोऱ्या करतो, आणि मग तो बिल्डर होतो. आजच्या बिल्डरांबद्दल मला असं काय स्टेटमेंट करायचं नाही तर लोक तशा अर्थाने जायचे. सगळेच काही तसे वाईट नसतात. मग ते त्यांचं ते भांडण सुरू होतं. आणि मग एक वेळ अशी येते की यालाच ते काम देतात. म्हणजे कमिशनर किती हुशार असेल, की भावाला पकडायचे, भावाला सुपारी. आपल्याकडे महाराष्ट्रात ते पहिल्यापासूनच चालत आलेले. भाऊच भावाच्या विरोधात असतो, गावातला कोणी विरोधात नसतो, भाऊच भावाच्या विरोधात असतो. शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला गेल्यानंतर शिवाजी महाराजांच्या बॉडीगार्ड्स मध्ये एक मुस्लिम बॉडीगार्ड आहे सिद्धी इब्राहिम, आणि अफजल खानाच्या 10 बॉडीगार्ड मधले 4 मराठी बॉडीगार्ड आहेत. काय सांगायचं आता, ही भयानक परिस्थिती आहे. हे आपल्याला 5वी पासून पुजलेलं आहे. तर ते अमिताभ बच्चन मग त्या मगरुरीमध्ये बोलतो त्याला, काय आज मेरे पास क्या नहीं है, आज मेरे पास क्या नहीं, गाड़ी है, बंगला है, बैंक बैलेंस है, तुम्हारे पास क्या है, तुम्हारे पास क्या है. आज जर आपण असो की नाही, आपल्याला जर कोण म्हणला ना आपला भाऊ, आज मेरे पास गाड़ी है, बंगला है, बैंक बैलेंस है, तेरे पास क्या है, आपण त्याला फक्त एकच शब्द सांगायचा, मेरे पास पार्किंग है भाई, पार्किंग है. आली पार्किंग मिळत नाही साहेब, गाडी मिळते, सगळं मिळते, पार्किंग मिळत नाही. एवढी दुर्मिळ गोष्ट झालेली आहे, बरोबर. या 2 भावामधला हा हॅलो. आणि हे असं करून मी परत काकड्यांकडे येणार आहे बरं का. नाही तर साहेब डायरेक्ट जर काकड्यांकडे आलो की नाही तर हे फाकडे लगे असं म्हणणार, कितना चलने वाला है. खुश ठेवले की नाही. आणि लक्षात घ्या, तुम्ही जेवढा वेळ थांबणार ना तेवढी छान तुम्हाला भूक लागणार, आणि जेवढी छान भूक लागणार तेवढंच सुग्रास जेवण पाठी. मी मगाशी ते बघायलाच गेलतो साहेब, कारण अनुभव आले अंगात ते या जगात येत असे. तेल जास्त पडलंय का, मिरची कमी पडली का, असं सगळं मी बघून आलोय. जेवण छान आहे, कोणाला लागलं तर कागदावर लिहून देईल. ओके. उनका ही माल बिकता है जमाने में, उनका ही माल बिकता है जमाने में, जो अपने नीम के पत्तों को भी, जो अपने नीम के पत्तों को भी जाफरान कहे, जाफरान कहे. हे यांच्याच पुस्तकातला शेर आहे बरं का. मी काय पाठांतरवाला विद्यार्थी आहे. आता ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यातल्या 99% फाकड्यांना जाफरान शब्दाचा अर्थ माहित नाही.
हे मी तुम्हाला एक सांगतो. पण अशी शेरोशायरी झाली की शेवटी टाळ्या वाजल्या असतात. हा प्रोटोकॉल आहे, तुम्हाला तो कळला त्याच्याबद्दल परत टाळ्या वाजवा. खरंच जाफरान आपल्याला कसलं घंटा माहिती? जाफरान म्हणजे केशर. केशर नाही आपल्याला वाटतं जाफरान म्हणजे जाफराबादचं कोणतरी असेल, शिवी असेल, म्हैस असेल, काय खायचं पान असेल वगैरे वगैरे. हा, माल तो उनकाही बिकता है जमाने में. तर पाणी नंतर पाहतो आपण. काय आबासाहेबांनी आयुष्यभर प्रयत्न केले ते पाणी आणायचं, पण ते काय इथल्या पुढाऱ्यांनी काही होऊ दिलं नाही. 70 ते 78 8 वर्ष आबासाहेबांना एक शाळेची परवानगी घ्यायला नगर जिल्ह्यामध्ये लागली. म्हणजे काय दुर्दैव असेल. ज्या नगरमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली गेली त्याच नगरमध्ये ज्ञानाची गंगा येण्यासाठी इथल्या प्रशासनाने सहकार्य केलं नसेल, केवढी दुर्दैवाची वाईट बाब आहे. मग साहेब तुमचं स्वप्न होतं जिल्हाधिकारी व्हायचं, हरकत नाही, तुम्ही जिल्हाधिकारी झाले नाही, पण तुम्ही एक चांगले वकील झाले, आई वडिलांची इच्छा होती. पण उद्या मात्र तुम्हाला जिल्हाधिकारी साहेबांसोबत चहा प्यायचं मी आमंत्रण देतो, या. जेव्हा मी गेल्या वेळी आलतो तर माझा मुलगा पण सोबत होता. भोसले साहेबांनी आपल्याला 2 तासाचा वेळ दिला साहेब, आणि माझ्या मुलाला बाजूला बसवण्यास सांगितलं, मुला बघ कलेक्टर राजा कसा असतो आणि राजाला एका दिवसात किती सहाय्य करायला लागतात. आणि म्हणले तसंही माझं नाव राजेंद्रचे, त्याच्यामुळे मी राजाचे. आणि असे 2-3 तास आमच्या गप्पा झाल्या. लगेच दुसऱ्याशी त्यांनी आपला कार्यक्रम ठेवला होता. साहेब तुम्ही जिल्हाधिकारी नाही होऊ शकले, काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही संस्थेमध्ये जी मुलं घडवताय त्यातले हजारो विद्यार्थी उद्याचे कलेक्टर होतील, अशी संस्था तुम्ही उभी केली आहे, हे तुमचं यश.